धीरे चलना है मुश्किल तो जल्दी ही सही, आँखों के किनारों में बहाने ही सही। हम चले बहारों में गुनगुनाती राहों में, धड़कने भी तेज है अब क्या करें। वक्त है तो जीने दे, दर्द है तो सीने दे, ख्वाहिशें अनजान है अब क्या करें। शब्दों के पहाड़ों पे लिखी है दास्तां, ख्वाबों के लिफाफों में छुपा है रास्ता। हम चले बहारों में गुनगुनाती राहों में, धड़कने भी तेज हैं अब क्या करें। ओ वक्त है तो जीने दे, दर्द है तो सीने दे, ख्वाहिशें अनजान है अब क्या करें। हवाओं में चले हैं हम कहीं, हम जो चाहे दिल को। शामें मलंग सी, रातें सुरंग सी, बागी उड़ान पे ही ना जाने क्यों इलाही मेरा जी आए आए, इलाही मेरा जी आए आए। दिल पे सवाल है, जीना फिलहाल है, खाना बदोशियों पे ही जाने क्यों इलाही मेरा जी आए आए, इलाही मेरा जी आए आए। मेरा फलसफा कंधे पे मेरा बस्ता, चला मैं जहाँ ले चला मुझे रास्ता, बूंदों पे नहीं गहरे समंदर पे। ओ, 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 इलाही मेरा जी आए आए।
आम्ही गड्या डोंगरच राहणार, चाकर शिवबाच होणार. 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 निशान भगवे भूवर फडके, शत्रूचे मग काळीज धडके. निशान भगवे भूवर फडके, शत्रूचे मग काळीज. निशान भगवे भूवर फडके, शत्रूचे मग काळीज धडके. मावळे आम्हीच लढणार, मावळे आम्हीच लढणार, चाकर शिवबाच होणार. हाय गाईज, आम्ही आता सध्या ट्रॅकिंगला आलेलो आहे. आज सुट्टीचा दिवस संडे, आणि मग आम्ही इकडे दिंडीगड म्हणून आहे, आणि तो आम्ही ॲक्च्युली घनसोलीवरून पहिला आम्ही सॅटर्डेला चेक केलं की नियरेस्ट ट्रॅकिंग स्पॉट कोणता आहे म्हणून, आणि आम्हाला हा दिंडीगड जरा बेटर वाटला. मग आम्ही सर्च करून मग इकडे आलो, आणि आता पुढे ॲक्च्युली आम्ही ऑलरेडी इकडे आलेलो आहे आणि नंतर ब्लॉग चालू केलेला आहे. ॲक्च्युली आम्ही ऑलरेडी इकडे दिंडीगडच्या इकडे आलेलो आहे, आणि आमचं दर्शन पण झालेलं आहे. इकडे शिवमंदिर म्हणून आहे, इकडे जर वरती पाहिलं तर शिवमंदिर म्हणून आहे, तिथे आम्ही दर्शन करून आणि खाली आलेलो आहे. फोटोशूट झाले थोडेफार, आणि ॲक्च्युली आम्हाला अजून एक दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे, म्हणून आम्ही लवकर फोटोशूट करून निघालेलो आहे. आणि हां, खूप भारी आहे हा स्पॉट. असं गावची फिलिंग, म्हणजे गावाकडलं फिलिंग इकडे आहे, आणि खूप झाडी वगैरे आहे. ॲक्च्युली हा कौशिक आहे, ह्याला आहे ना, ह्याला खूप ट्रॅकिंग करायची आवड आहे. हा अजय, आणि हा विराज. ओके, आम्ही चाललेलो आता. आमचा प्रवीण पाटील, त्याला म्हणजे खूप आवड आहे, पण 2 महिने झालं प्लॅनिंग करतो या. हो, ॲक्च्युली त्याचं प्लॅनिंग झालेलं नाही. ॲक्च्युली बाईक गावी असल्यामुळे काय करता आलं नाही. मस्त असं खूप झाडी आहे इकडे, आणि म्हणजे भारी आहे. पाऊस असं पडून गेलेला आहे, काल रात्रीपासून पाऊस होता, आणि आता आम्ही ज्या ट्रॅकला आलो आहे तिथे पाऊस नाही आहे ॲक्च्युली.
ॲक्च्युली आम्ही आता गडाच्या पायथ्याशी आलेलो आहे आणि इकडे थोडंसं घनदाट जंगल आहे आणि आता ज्या जंगलामध्ये आम्ही आता गेलेलो आहे आणि या जंगलामध्ये थोडे गावाला जे कंदमुळं भेटतात ते पण असं आहेत असं त्या कौशिकने तर शोधून काढलेलं आहे. हा बघा काहीतरी शोधतोय त्याला कंदमुळं काय नाव आहे ॲक्च्युली मला पण आठवत नाही आता, खूप वर्ष झालं. आणि त्या गावाकडची फिलिंग आता काय करतोय हा नक्की काय माहित. तुला ह्या एवढ्या छोट्याशा हे नाही भेटणार आहे का? शोधतोय तर खरं काहीतरी आहे. त्याला खूप आवड होती ॲक्च्युली. गावाकडे हा सकाळी झाली की तो डायरेक्ट जंगलामध्येच जायचा आणि काहीतरी भेटलेलं आहे त्याला. बघूया. आहे काहीतरी आहे. वा मस्त. हा आता ते आपण किती 4 जणात खायचं आहे, पुरेल ना आपल्याला? आपण दुसरे शोधूया. अच्छा, आता कौशिक अजून पण शोधायच्या नादात आहे. बघूया त्याला भेटलं तर ठीक. पण त्याला काय बोलतात कौशिक सांगू शकतो तू? आमची गावठी भाषेत आम्ही बिरमुळ बोलतो त्याला. अच्छा ओके, भिरंबूळ. अच्छा, नवीन वर्ड आहे रे माझ्यासाठी हा. ऍक्च्युली हा विराजसाठी मला वाटतं हा नवीन वर्ड असेल, कारण की हा कधी गावीच नसतो. हा नेहमी मुंबईलाच असलेला. खूप असं जंगल आहे, छान आहे आणि मस्त वाटतंय. आज काहीतरी भेटलं परत एकदा आणि भेटलेलं आहे. परत हा शोधून काढणारच. हा तर असे रानटी माणूस आहे हा खरं तर ऍक्च्युली. बाजूला बोलणं ऐकूया ना. काय तरी शोधून काढतोय आता, बघूया ह्याच्यात. बाबा नक्की ते खाण्याची वस्तू आहे ना? भेटलं काय थोडंसं का होईना काहीतरी भेटलंय त्याला आणि हा आता टेस्ट करणार आहे. नक्की तेच आहे का बघ बाबा. तर उगाच चला आता आम्ही परत निघालेलो आहे घरी जाण्यासाठी. ॲक्च्युली खूप फिरलो, जास्त नाही फिरलो, एक तासामध्ये आम्ही सर्व ट्रॅक करून आलेलो. नंतर आता पुढे निघालेलो आहे. बाईक वगैरे रेडी केलेली आहेत आणि पुढे जाताना खूप असा थोडासा वळणाचा रस्ता आहे. सो आम्ही तिथपर्यंत आम्ही दाखवतो कसा रस्ता आहे तो. तुम्हाला पण इझी होईल नेक्स्ट टाइम यायचं म्हटलं तर. अरे व्हिडिओ स्टॉप करायचा ना.
आम्ही सध्या स्वागतम अमृतुल्लाच्या तिथे आलेलो आहे हॉटेलवरती आणि आमचे आता मालक तुम्हाला दाखवतो. हे मालक आहेत अमृतुल्लाचे आणि खूप चांगला असा चहा भेटतो. आणि हे मोठे आमचे अमृतुल्लाचे हे मालक कुठून हे बघा हे असं आहे. आणि कुठून पण आला तर इथे खास चहा भेटतो आपल्याला पिण्यासाठी. आपल्याला राणा हायवे पासून एकदम जवळचा हा आहे चहाचे हॉटेल. आणि सगळ्यांनी याचा